नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूप दुःखद अशी ही बातमी असणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत भारताचे पंतप्रधान म्हणून राहिलेले मनमोहन सिंग यांची वयाच्या 92व्या वर्षी 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेलं आहे. त्यांची कारकीर्द कशी होती त्याच्याविषयीची माहिती असणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर आता आपण सुरू करणार आहोत. भारताचे 2004 ते 2014 या कालावधीमध्ये 2 टर्म भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांची कारकीर्द आणि भारताला त्यांचं किती योगदान लाभलेलं आहे याच्याविषयीची सविस्तर माहिती असणार आहे. आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. जन्म त्यांचा आहे 26 सप्टेंबर 1992. पंजाब प्रांतातील एका छोट्या गावात झाला होता. आता जो प्रांत आहे तो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे फाळणीनंतर. 1994 म्हणजे 1932ला त्यांचा जन्म आहे आणि 1948ला त्यांनी मॅट्रिकचं म्हणजे 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते ब्रिटनला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तिथून त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1992 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डीफिल ही जी पदवी आहे आणि हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलं. त्यानंतर भारतातील निर्यात आत्मनिर्भरता व विकासाच्या शक्यता या पुस्तकातून देशातील निर्यातीवर आधारित व्यापार धोरणावर त्यांनी टीका केली. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक अध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 1987 ते 1990 त्यांची जिनेव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1971 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते. त्यानंतर 1972 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून अर्थ मंत्रालयात त्यांनी कारभार पाहिला आहे. त्यानंतर मनमोहन सिंग अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाच्या उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, भारताचे पंतप्रधानाचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, भारताचे 2 वेळा पंतप्रधान राहिलेले हे डॉक्टर मनमोहन सिंग आहेत. 1991 ते 1996 देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला. हा काळ स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक निर्णायक काळ होता. आर्थिक सुधारणासाठी आर्थिक धोरणं ठरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मनमोहन सिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. देशात आणि जगात त्यांचं हे कौतुक ठरलेलं आहे या निर्णयामुळे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. तसंच त्यांचा ठसा जो आहे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून जो आहे तर तो अगणिक आहे, म्हणजे तो वाखाणण्याजोगा आहे. त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये 1987 पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. भारताचा जो पुरस्कार आहे तो 1995 ला भारतीय विज्ञान काँग्रेसच्या जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. 1993-94 चा आशिया मनी पुरस्कार जो आहे तो डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेला आहे. 1992 चा केम्ब्रिज सेंट जॉन्स कॉलेज पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे. त्याच्यासोबत 1996 चा केम्ब्रिज सेंट जॉन्स कॉलेज ॲडम स्मिथ पुरस्कार डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेला आहे. 1996 नंतर त्यांना 2002 चा भारतीय उत्कृष्ट संसदीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2010 ऑर्डर ऑफ किंग अब्दुल्लाजीज सौदी अरेबियाचा जो 2ऱ्या नंबरचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे. 2011 ला जगातील 19 सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ते गणले गेले होते. 2012 ला 22व्या नंबरचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून त्यांची नोंद आहे आणि 2013 ला 28वे सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून त्यांची नोंद आहे. 2014 ला ऑर्डर ऑफ द पायलोनियन फ्लावर्स हा जो जपानचा सर्वोच्च 2ऱ्या नंबरचा पुरस्कार आहे तोही त्यांना मिळालेला आहे. त्यांचे जे महत्त्वाचे कार्य आहे तर 2005 ला मनरेगा ही जी योजना आहे ती भारतभर लागू केली. 2005 ला त्यांनी माहिती अधिकार जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा जो कायदा आहे तो पारित केला. 2014 ला आधार कार्डची सुरुवात केली. त्यानंतर डीबीटीची सुरुवात त्यांनीच केलेली आहे. भारत आणि USA म्हणजे अमेरिका आणि भारतामध्ये जे अण्वस्त्र करार आहेत तेही त्यांच्याच निर्णयामुळे झालेला आहे. 2013 भूमी अधिग्रहण कायदा जो आहे तो त्यांच्याच कालावधीत झालाय. 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा धोरण जे आहे
तेही त्यांनी पारित केलं होतं. त्यांना LPG मॉडेल जे आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं, तर ते जगभर प्रसिद्ध आहे. मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणाचे जनक म्हटलं जातं. भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हटलं जातं. तर 2014 ते 2004 ते 14 या कालावधीमध्ये ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य पाहिलेले भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. तर हे होतं डॉक्टर मनमोहन सिंग व त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती देणारा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण एक मोठा हिरा गमावला आपण असं म्हणू शकतो. 26 डिसेंबर 2024 रोजी एम्स दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटमध्ये देऊ शकता. हे होते भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि भारताच्या विविध आर्थिक धोरणामधले सर्वोच्च निर्णय घेणारे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग व त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती असणारा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.